प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभू मॅच क्रमांक 5 कडे वळूया, जिथे आयव्ही एक्स वॉरियर्स आणि विजेता V3 यांच्या दरम्यान ही मॅच सुरू झाली आणि चांगली सुरुवात केली। हा बॉल अगदी फ्लाय स्लिपमध्ये चांगला झेल टिपलाय पाठीमागच्या दिशेने, विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय, जिथे मात्र राम देवरे आणि मयूर पवार बॅटिंग करत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। ओहो खोलवर टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, पंचांनी बोट आकाशाकडे केलंय, म्हणजेच विकेटचं पतन। लीडिंग एज यष्टीरक्षकाने एक चांगला झेल टिपला आणि खेळाडूचं कौतुक करेन, एक आदर्श खेळाडू मी म्हणेन देवरे, अमोल देवरे। हा लो फुलटॉस बॉल आहे, वा बाय वा, काय कडक शॉट खेळलाय, अप्रतिम। ज्या पद्धतीने आपण पाहिलं कव्हर आणि पॉइंटच्या मधून या बॉलला अगदी जमिनी लगत बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय, येतोय तो एक क्लासिकल ड्राईव्ह। आज मात्र खऱ्या अर्थाने प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहताय, त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये फुलचा फटका, फुल सक्सेसफुल, बॉलला केले गुल, येते रन 6, षटकार साधावा। शॉर्ट काम, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, क्रीडा आणि त्याचबरोबर अनेक चांगल्या गोष्टी करण्याचं काम यांनी केलंय। पहा त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये खुल्या गटातील संपन्नी झाली, जिथे मात्र निलेश मर्टेकर सर समालोचन करत होते। ओहो व्हॉट अ स्ट्रोक यार, स्टँड अँड डिलीवरती आपल्या जागेवरतून सांगितलं की गोष्टी या स्कोरबोर्डती पाहायला मिळत आहेत। घुटना टेक, तमाशा देख, इथे झेल पकडलाय का? हो, इथे यस झेल पकडलाय, विकेटचं पतन होतंय। स्ट्रॅटेजिक टाइम आउटच्या नंतर पहिले 19 धावा त्यांनी केल्यात। मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, त्यांचा पुढचा बॉल, ओहो बॅकफुटला गेले, कट शॉट प्रॉपर खेळला, इथे जर आपण पाहिलं बॅकवर्ड डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये कोणता ते आलेत, परंतु स्वतःला अपडेट केलंय, काही ना काहीतरी वेगळं देण्याचं काम प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठाननी केलंय। यावेळेस लेग साइडला फक्त बॉलला फिरकावून दिलंय, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल सीमा रेषा तोडतोय, बॉल सीमा पार, येतोय तो चौकार। पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने लेग साइडला, फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय, कडक बेधडक पाठवलाय बॉलला सडक रस्त्यावरती, येतोय तो चौकार अजय केरेकर यांचा। हा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक कोणताही नाही, बॉल सीमा रेषेच्या अगदी अलीकडे क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि त्यांनी अडवलाय, चांगला बॉलला अडवला। पहा हा बॉल अगदी ज्या पद्धतीने मी कर यांचा, पुन्हा एकदा लेग साइडला फक्त स्टेअर केले, फाईन लेग क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, भाग मिल्का भाग, बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली ही रेस मात्र बॉलनी जिंकली, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फरार होतोय। शेवटचा बॉल, हा बॉल ऑन साइडला हवेमध्ये खेळला आहे, लांबी जास्त देता आलेली नाहीये, क्षेत्ररक्षक 2 येतील, परंतु बॉल मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना मात्र धावा 2 कम। श्रीपती माने आबा यांनाही सन्मानित केले जात आहे मुख्य व्यासपीठावरती। श्री लीला हॉटेलचे मालक आदरणीय श्री श्रीपती माने आबा यांनाही या ठिकाणी यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी बॉल जर पाहिला तर यावेळेस जागेवरून पुलचा फटका, बॉलला केलंय गुल, बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे, एक लांबवरचा टेप नाही आणि किती छोटं आव्हान असलं ते सुद्धा क्रिकेटमध्ये डिपेंड होतं। लेग साइडला फक्त बॉलला स्टेअर केले, क्षेत्ररक्षक येतील, प्रेक्षक बनतील, बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर। इथे पहा एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, बॉल अगदी सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय, टेनिस बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा, एक्स्ट्रा कव्हरला ठोकले बॉल, पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, हातातून बॉल सटकला यष्टीरक्षकाच्या पाठीमागे, चांगलं प्रोटेक्शन आहे, बॉल अडवलाय, येतोय तो डॉट बॉल। खूप चांगलं काम केलंय आज, आपल्या मुलांचा खेळ पाहण्यासाठी मुंबईपर्यंत आले, त्यांचंही कौतुक करीन मी या ठिकाणी। इथे विकेटचं पतन होतंय, बॅट बॉल बाकी, ऑन साइडला बॉलला वळवलंय, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय, अगदी तेजस कोकरेंनी या बॉलवरती धन, त्याचबरोबर टीम आयव्ही एक्स वॉरियर्स आपल्यालाही पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। चला नेक्स्ट टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा।